आता इथे आपण बनवतोय शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्स कशाचे? sp3, sp2 आणि sp हायब्रिडायझेशनसाठी. मग आता सगळ्यात पहिले इथं कॉलम लिहायचा हायब्रिडायझेशन. म्हणजे कुठला हायब्रिडायझेशन आहे ते लिहायचं. मग त्याच्यामध्ये 3 लिहितो आपण. पहिलं लिहू आपण sp3, दुसरं लिहायचं sp2 आणि तिसरं लिहायचं sp हायब्रिडायझेशन. मग आता त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं लिहायचं की कुठला मॉलिक्यूल तुम्ही इथं बनवणार आहे, कुठल्या मॉलिक्युल्स तुम्ही इथं फॉर्म करणार आहे ते लिहायचं पहिले इथे. मग आता हे हायब्रिडायझेशनचा कॉलम झाला. ह्याच्यानंतर आपण इथे लिहितो मॉलिक्यूल. म्हणजे कुठले मॉलिक्यूल आपण इथं बनवले. मग त्याच्यासाठी इथं आपण बनवला मिथेन. इथे सिंगल बॉन्डेड सगळे आपण बनवू शकतो. sp2 मध्ये आपण 2 कार्बन असलेला पहिला मॉलिक्यूल असतो जो की इथिन आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. आणि तिसरा जो येतो तो ट्रिपल बॉन्डेड म्हणजे इथाईन, त्यालाच आपण ॲसिटिलीन बोलतो. हे 3 मॉलिक्यूल झाले. आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे ह्याचा बॉन्ड अँगल किती असतो. बॉन्ड अँगल सिंगल बॉन्डेड कंपाऊंड असेल म्हणजे हायब्रिडायझेशन sp3 असेल तर 109 डिग्री 28 मिनिट. डबल बॉन्डेड कंपाऊंड असेल तर बॉन्ड अँगल 120 डिग्री. आणि ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड म्हणजेच कंपाऊंड लिनियर असेल तर बॉन्ड अँगल 180 डिग्री. त्याच्यानंतर आपण बघणार आहे बॉन्ड लेंथ. आता इथे आपण कार्बन कार्बनची बॉन्ड लेंथ बघणार आहे. म्हणजे इथे जो मॉलिक्यूल आहे तो आपण इथे CH3 इथिन घेऊयात. आता बॉन्ड अँगल सगळ्यांसाठी सेम असतो. कार्बन कार्बनची बॉन्ड लेंथ जी असते म्हणजे 2 कार्बन ॲटमच्या मधलं जे डिस्टन्स आहे 2 न्यूक्लियसच्या मधलं तर ते 1.54 एमस्ट्रॉंग. इथे 1.34 एमस्ट्रॉंग, इथे 1.20 एमस्ट्रॉंग हे असतं. आणि जर CH बॉन्ड लेंथ पाहिजे असेल तर ती 1.09 एमस्ट्रॉंग असते कार्बन हायड्रोजनची पाहिजे असेल तर. हे झालं बॉन्ड अँगल बॉन्ड लेंथ. आता तिसरं येतं ते म्हणजे पर्सेंटेज कॅरेक्टर आणि लास्ट येतं पर्सेंट पी. आणि हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आता जो सांगते ते. इथे sp3 आहे म्हणजे पर्सेंटेज कॅरेक्टर 25 आणि पर्सेंट पी 75. sp2 3 ऑर्बिटल इज इक्वल टू 100%. मग 1 इज इक्वल टू किती, मग हे 33.33% येतं आणि हे येतं 66.66%. आणि आता sp मध्ये 2च ऑर्बिटल आहेत आणि 100% मध्ये आपल्याला बघायचं आहे तर एक 50% असेल दुसरा पण 50%. आता इथपर्यंतचं जे आहे तर ह्याच्यामध्ये कधी कधी मॉलिक्यूल दिला जातो आपल्याला एक्झाम्पल आणि विचारलं जातं त्याचा बॉन्ड अँगल सांगा, त्याची बॉन्ड लेंथ सांगा, असे क्वेश्चन्स विचारले जातात. पर्सेंटेज कॅरेक्टरवरती बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. इथपर्यंत क्लिअर आहे? हा. ओके. आता हे नोट करून घ्यायचं. झालं. झालं. ओके. आता आपण पर्सेंटेज कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऍसिडिटी कसं कम्पेअर करणार ते बघणार आहोत. आता पर्सेंटेज कॅरेक्टर म्हणजे नक्की काय, तर पर्सेंटेज कॅरेक्टर जसं पर्सेंटेज कॅरेक्टर म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये जे काही हायब्रिडायझेशन आहे त्याच्यामध्ये एस ऑर्बिटलचं पर्सेंटेज म्हणजे एस कॅरेक्टर जास्त आहे.
ठीक आहे. म्हणजे जर ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय आहेत, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड न्यूक्लियस आहेत. मग जर एस कॅरेक्टर वाढलं तर ऑटोमॅटिकली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण वाढते, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली म्हणजेच मायनस इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जे इफेक्ट्स असतात ते पण इन्क्रीज करतात. म्हणजेच ऑटोमॅटिकली काय होतं, ऍसिडिटी पण काय होते, इन्क्रीज करते. ऍसिडिटी काय होते, इन्क्रीज करते. मग आता इथे काय बघूयात आपण. सगळ्यात पहिले इथे दिलंय एक्झाम्पल C2H6, दुसरं C2H4 आणि तिसरं C2H2. म्हणजे C3H6 म्हणजे काय, हे इथेन आहे. हे दुसरं काय आहे, इथिन आहे, CH2 बॉन्ड CH2. आणि हे काय, C ट्रिपल बॉन्ड CH. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍसिडिटी सांगायची, हे A, B आणि C. आता इथे ऍसिडिटीसाठी काय पॅरामीटर वापरतो आपण, जेवढं जास्त पर्सेंटेज कॅरेक्टर तेवढी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि तेवढी जास्त ऍसिडिटी. बरं असं का, मग मी ह्याला असं सिम्प्लिफाय करून लिहिते. ह्याला थोडंसं CH2 आणि ह्याला आपण असं CH लिहूयात आणि इथे एक H. म्हणजे काय, आपल्याला ऍसिडिटी दाखवण्यासाठी ते इझी जाईल. C आणि इथे H. आता काय होतं, ज्या वेळेस हा जो H आहे इथे sp3 ला अटॅच्ड आहे, त्यामुळे हा जो H आहे तर काय होतं की हा इथे जो पर्सेंटेज कॅरेक्टर आहे तर ते काय कमी आहे. इथं 25% आहे, इथं 33.33% आहे आणि इथं 50% आहे. जेवढं जास्त पर्सेंटेज कॅरेक्टर तेवढा तो ह्याला स्ट्रॉंगली आतमध्ये खेचणार, म्हणजेच ह्याचा मायनसचा इफेक्ट वाढणार, म्हणजेच ह्याची ऍसिडिटी काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजे तो पटकन H+ देणार. क्लिअर? हा. येस. मग इथे लिहून घ्यायचं, पर्सेंटेज कॅरेक्टर डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऍसिडिटी. जेवढं जास्त पर्सेंटेज कॅरेक्टर तेवढी जास्त ऍसिडिटी. मग सगळ्यात जास्त ऍसिडिटी कोणाची असणार, मिथाईल. नाही 3 मध्ये, ABC मध्ये जेवढं C. पर्सेंटेज कॅरेक्टर तेवढी जास्त ऍसिडिटी. C नंतर B नंतर A. क्लिअर? असे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात, हे नोट करून घ्यायचं. लिहिलं. ओके. क्लिअर आहे, काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. ओके.